दोन्ही शायरांचे गणागणूचे राऊंड समाप्त झाले. पटापटला भाऊ, ए भाऊ, पटापट, हॅलो, पटापटला पटापट. तर दोन्ही शायरांचे राऊंड समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या तुम्ही मिला वाटचाल होत आहे. आमच्या जोडीला लाभलेले सन्मान्य नावाजलेले गाजलेले वाजलेले निशांजी सुखदेवे यांचा गणा गवडीचा राऊंड समाप्त होऊन दुहेरीचा एक राऊंड समाप्त झाला. तर त्यांनी आपल्या फेरावरती प्रश्न विचारला. म्हणतात 3 प्रकारची विटाळ आहे, जाण्याचा येण्याचा आणि तिसरा म्हणजे जे आमची बाई धुण्यास होते 5 दिवसाचा विटाळ मानला जातो. तर चौथ्या पद्धतीचा चौथा जो विटाळ आहे तो विटाळ कोणता? तर माझा बुद्धीप्रमाणे त्यांना समाधान करण्याचं उत्तर दिलं. म्हटलं मी की चौथ्या प्रकारचा जो विटाळ आहे तो म्हणजे कोणता? चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण जेव्हा लागते म्हटलं. काय काय लोकांची मान्यता आहे म्हटलं की जेवण करू नये. हॅलो हॅलो, तर असं जेवण करू नये, झोपू नये, पूजा करू नये, याला विटाळ मानतात म्हणलं. पुन्हा एक विटाळ सांगितला. कोणता? एखादी बाई म्हटलं आज मी मान्यता आहे म्हटलं का महिलांना कोणत्या कोणत्या मंदिरांनी परवानगी नाही. बरोबर आहे. जामसावडीला जा तुम्ही, शनी शिंगणापूरचं मंदिर आहे. तर शाहीर साहेब म्हणते तुम्हाला प्रश्नच नाही समजला तर उत्तर जमन का म्हणते. ओके पाहिलं म्हणजे प्रश्न काय समजला म्हणते तुम्ही उत्तर द्यान का म्हणते. काही हरकत नाही. तर्कबुद्धीप्रमाणे मी आपलं समाधान करण्याचा प्रयत्न केला. आता मी म्हटलं की याच्या व्यतिरिक्त तुमच्यापाशी जर काही असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं. होतं का नव्हतं? त्याला जाऊ द्या, नाही सांगितलं. पण मी जेव्हा प्रश्न विचारला मान्यवर शाहिराले, म्हटलं मैतीला जेव्हा एका व्यक्तीला जेव्हा जन्माला आलाय तर मरण पक्का आहे म्हणलं त्याले. बरोबर आहे. त्याले मरण पक्का आहे म्हटलं. त्या मुर्द्याले जेव्हा मैतीवरती पेटवते तर तो मुर्दा म्हणलं आलेल्या लोकांले की तुम्ही ना मला पेटव, तुम्ही मला म्हणजे मैतीपर्यंत आणलं हे ठीक आहे, पण माझ्या घरी एक वस्तू राहिलेली आहे, ते वस्तू मला परत देऊन द्या आणि मग मला खुशाल पेटवा. तर शाहीर साहेबाचं बोलणं आहे पहा. का म्हणते? काय हिरुती काऊन आणली म्हणते. डोळ्यात फेकायला म्हणते लोकांच्या. मेलेला माणूस कधी बोलते का म्हणते. पाहिलं का म्हणते तुम्ही ना कधी म्हणते. अरे मी जेव्हा बोलता म्हटलं की अभंगाचा सार आहे आणि त्याच्यातलं हे प्रश्न आहे म्हटलं. आम्हाला माहिती आहे मेलेला माणूस आम्ही का चुत्या का बोट चुरपतो का? बोट चुरपतो का? बरं आम्हाला समजत नसेल का मेलेला माणूस बोलते का म्हणून. पण कोणाकोणाची कल्पना राहते. तुमचेच तर गाणे असे अनेक गाणे आहे शाहीर साहेब की एका पाहुण्याची गोष्ट सांगता आवडी नाही बा, गेला गावाला एका बजार बायका, मग होतं मातीचं तेल म्हणे गाव पेटवतो सारं. शाहीर साहेब हे कल्पना आहे, याचं तुम्ही समाधान करायला पाहिजे होतं. तर शाहीर साहेब म्हणे प्रश्न नाही समजला, नाही जमला म्हणे प्रश्न. मग तुला जेव्हा प्रश्न नाही समजला तर उत्तर देण्याची जबरदस्ती होती का? नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीला प्रश्न नाही समजला तर उत्तर देण्याची जबरदस्ती होती का? चला उत्तर दिलं. शाहीर साहेब म्हणते त्या माणसाची नाळ. मी म्हणतो उत्तर बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे, याच्यात काही शंका नाही. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो, तुमच्या तर्कबुद्धीला सलाम करतो. क्या बात. पण तुम्ही म्हणता हिरुती आणली का? टाकू का त्याच्यामध्ये मीठ न बनवू का चटणी? चालू का तुम्हाला? ओके बाय चटणी. वा रे वा शाहीर साहेब, एवढी ना समजा माणसानं. पान भाषा तो म्हणजे तोप समजता होगा. तुझे झुकना नाही झुकाना आता आहे. शाहीर साहेब तो माझा स्वभाव नाही जी, आणि म्हणून मी काय म्हणत आहोत लक्षात असू द्या. काय स्वतःशी मूर्ख म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते. स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते. त्याचा आगाऊपणा पाहून ते शेंबड पोट त्याच्यावर टाकते. शेंबड्या पोट्याच्या मतानं
घेतलं तर काहीतरी मार्ग निघते नाही तर ते शेमड पोट्ट म्हणते जानबे म्हणते तुले कोण गिनते स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीफ मी नाही करत तुझे झुकना नाही झुकाना आता वो भी ज्ञान से म्हणते तुम्ही झुकून तर आम्ही पाडीन लक्षात ठेवा आमच्या कधी डाव्या सापडले तर कशाने पाडीन कशाने ज्ञानानं पाडीन हा कारण तुम्ही म्हणता की होणार हमने गुरु पुरुषोत्तमच्या शिका आहे हा नव्या युगाचं नवीन इथे साक्षीला हे लोक सरी आहे नव्या युगाचं नवीन इथे साक्षीला हे लोक सरी आहे नव्या युगाचा नवीन पर्व आहे इथे साक्षीला लोक सर्व आहे तुम्हाला तुमच्या गुरु पुरुषोत्तमावर नव्या युगाचा नवीन पर्व आहे इथे साक्षीला लोक सर्व आहे सुखदेव साहेब तुम्हाला तुमच्या गुरु पुरुषोत्तमावर तर मले माझ्या बापाले गर्व आहे क्या बात है अजमाना है तो अजमाले ये बंदा निशान कलगी वाला है मेरे गए न तू खड़े का गुरु ब्रह्मा का लाला है क्या बात है तू हमको ज्ञान से झुकाएंगे तो हम ही तेरे को गिरा देंगे वो सीना रखते हो फोड़ा रखते वो कैसे कैसे ज्ञान से ऐसा शान से बैठो शान से बैठो मेरे दोस्तों ये समाज तगड़ा है चक्कू छुरे की बात नहीं ये गुरु ज्ञान का तगड़ा है शान से बैठो मेरे दोस्तों सामना बड़ा तगड़ा है चक्कू छुरे की बात नहीं ये गुरु ज्ञान का झगड़ा है सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है वो दिन भर में पता चलेगा नैकुन में कौन पट्टी खाता है मी निशान से बोलता को जो मुझे बोलतो ते तोच पडला कोण पडला तुम्ही कभी माफू आहे का हो आता का आलू शिलत नाही काही आला ते त्याचा हालती होऊ नको देऊ हो तो पिंगाचा नाटा आहे पण आपण कसा करते का असं लक्षात ठेवજો हलक्यात मग घेतलं हालती होऊ नये नाही तू तो सब समजता होगा म्हणते नाही का पुन्हा बाप शायराची भाषा कोणती म्हणते आज के पूरे पैसे तेरे को दे दूंगा तू माहित 5,000 रुपये दे पहिले रंगाई घोटीचे ते 5,000 रुपये दे रंगाई घोटीचे जे तुम्ही मला प्रश्न विचारला उत्तर दिलं होतं सर्व लोक साक्षी आहेत ते युट्यूब वरती गमत आहे त्या प्रश्नाचं समाधान दिलं ते उधारी बाकी आहे गेली उधारी नाही मायवाली देतो पुरे पैसे तुला देतो अरे माझ्या लग्न माझ्या 5,000 पैसे कमी भेटला देवाला तोंडाने म्हणते पुरे पैसे देतो हो देतो वारे वा देतो मस्त देतो आणि मग त्याची काम पडलं तर पण मी सांगितलेला प्रश्नाचं उत्तर खोटं आहे का सांगा तर्कबुद्धी नाही पडलं का चंद्रग्रहण असताना भरपूर लोक विटा मानते का नाही म्हणत जेवण नाही करत कोणी झोपत नाही कोणी देवाची पूजा नाही करत बरोबर आहे तर शाहीर साहेबाचं गाणं आहे काय म्हणतात काय कोण बनला गुरु कोण बनला चेला जन्म ज्याचा झाला तोची नाही मेला गोष्ट नाही झगड्याची आणि सांगा शाहीर म्हणते सगळ्याची तर शाहीर साहेब कोण बनला गुरु कोण बनला चेला तो गुरु बनला कोण कोण आत्मा आणि चेला बनला कोण कोण हे कुडी म्हणजे कोण देह कोण बनला गुरु कोण बनला चेला जन्म झाला तोच नाही मिळाला आता जन्म कोणा झाला कोणाचा या देहाचा झाला याचा म्हणजे जेव्हा आत्मा आला तर तो नाही मेला तर मेला कोण कोण हे शरीर मेलं शरीर 5 तत्व तसेच राहिले कोणते कोणते ज्या 5 तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे कोणतं आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी बरोबर आहे तर शाहीर साहेबाचं दुसरं कडवं आहे कोणतं लय ताल सूर्याचा निर्माता कोण